मुळात ज्या जगामध्ये आपण जन्माला आलेले आहोत, ज्याला संतांनी माया म्हटलंय, माया म्हणजेच हो ना हो दोन्ही गोष्टी आहेत. जर सुख नावाची गोष्ट आली तर दुःख नावाची गोष्ट येणार आहे. जर यश नावाची गोष्ट आली तर अपयश नावाची गोष्ट येणार आहे. त्याचं कारण असं आहे की हा जीवन प्रवाह आहे आणि कुठलाही प्रवाह जो असतो तो शक्तीचं स्पंदन असतो. आणि शक्तीचं वर्णन किंवा कुठल्याही स्पंदनं तुम्ही जर पाहिली तर त्याला वेव्ह थिअरी म्हणतात. म्हणजे वेव्हमध्ये एक प्लाटू वरती येतो, पुन्हा बेसलाईनला येतो, परत खाली जातो, परत वर येतो. असं होत आहे का मला सांगा की रात्र झाल्यानंतर उद्या सूर्य उगवलाच नाही. रात्र झाल्यानंतर सूर्य उगवणारच आहे आणि सूर्य उगवला म्हणून खूप आनंदाने नाचला तरी रात्रही येणारच आहे. म्हणजे शरीरामध्ये ॲनाबॉलिझम कॅटाबॉलिझम किंवा दिवस रात्र, सुख दुःख, यश अपयश ह्या घटना वेव्ह थिअरीसारख्या चालू राहणार आहेत. मग गरज काय आहे तर त्याच्यामधली जी स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेट लाईन म्हणजे एखाद्या थोर संतांनी जे सांगितलेलं आहे, तुलसीदास किंवा कबीरदास, हो ना हो के बीच में साहब समा है. माझ्या आयुष्यात सुख येतं किंवा माझ्या आयुष्यात दुःख येतं, परंतु ह्या दोघांच्या मध्ये मी उभा आहे आणि माझं स्वरूप आहे आनंद. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही गोष्ट जेव्हा सांगितली आद्य शंकराचार्यांनी, तेव्हा त्याने एकच सांगितलं की जर तुम्ही दुःखी झालायत म्हणून रडत बसलात तर तुमच्या आयुष्यात येणारं सुख तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार कधीच. आणि सुखामध्ये जर भरकटलात तर नंतर येणाऱ्या दुःखाला कधीच तुम्ही सामोरं जाऊ शकणार नाही. वेळेस सुख आणि दुःख ह्या गोष्टी आयुष्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या व्हिजिटर्स सारख्या आहेत की ते येतील आणि जातील, पण मी त्यांना चिकटलेला नाही. मी त्या दोन्हीच्या मध्ये उभा आहे. ह्या पद्धतीने प्रत्येक घटनेकडे साक्षीभावाने पाहायला शिकणं, ज्याला टू बी ॲन ऑब्झर्वर, म्हणजे जे कृष्णमूर्तीने जे सांगितले की जस्ट बी ॲन ऑब्झर्वर, की ओके मला डास चावला ना, ठीक आहे, चावल्यानंतर मला थोडंसं वेदना झाली, खाजवावंसं वाटलं, हा ठीक आहे, जरा वेळात मी नुसतं त्याच्याकडे बघत जरी राहिलो तरी आपोआप ते शांत होणार आहे. प्रत्येक घटनेकडे फक्त साक्षीभावाने शांतपणे बघायला शिकलो तर सुख आणि दुःख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत आणि मी त्या दोन्हींच्या पलीकडे असलेला किंवा दोन्हींच्या मध्ये उभा असलेला म्हणजे समचरणात उभा असलेला विठ्ठल आहे. नुसतं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल करून विठ्ठल नाही कळत. तसं असतं तर मला सांगा, इतके वर्ष वारकरी जात आहेत, पंढरीची वारी करतायत, त्यांच्या आयुष्यातलं का नाही दुःख गेलेलं? त्याचं कारण असं आहे, समचरणामध्ये उभे राहायला शिका हे सांगण्यासाठी तो बिचारा विठ्ठल 28 युग एका विटेवरती साक्षीभावानं उभा आहे. तो एकच मेसेज देतोय की ह्या जीवनाकडे पाहताना तुम्ही ह्या जीवनाशी अटॅच न होता जीवनाकडे जीवन जगायला शिका. म्हणजे सुखामुळे अतिशय हुरळून जाणार नाही आणि दुःखामुळे मी पिचून गेलो म्हणून कधीच तुम्ही हटणार नाही. कारण मी आनंदी आहे, मी सुखी होऊ शकत नाही, मी दुःखी होऊ शकत नाही. माझ्या जीवनात सुख येऊ शकतं, माझ्या जीवनात दुःख येऊ शकतं, पण मी दोन्हीशी अटॅच नाही आहे. कारण माझं स्वरूप फक्त मी आनंद आहे. नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आपण, मला सांगा, शांतपणे बसलेले आहोत. हा बसलेला कोण आहे? मी आहे. मी कोण आहे सांगता येत आहे? नाही येत आहे. हा जो मी आहे, ह्या मीला वेदना होऊ शकत नाहीये. हा मी ज्या घरात राहतोय शरीररूपी, ह्या शरीराला वेदना होऊ शकते. परंतु आपला आतला मी ह्या शरीराला एवढा घट्ट चिकटलेला आहे की शरीराला झालेली कुठलीही सुखद अनुभव हा लगेच मीला चिकटतोय आणि शरीराला झालेला कुठलाही दुःखद अनुभव लगेच मीला चिकटतोय. ही एका रात्रीत घडणारी घटना नाहीये. हळूहळू ह्या पद्धतीने जीवनाकडे बघायला शिकलं की एक दिवस सहजगत्या हे जमतं. आणि ही सगळ्यात मोठी साधन आहे.